मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता खूप मोठा ट्विस्ट घडला आहे. आता सत्या बलमाला सगळं सत्य सांगणार आहे की 3 वर्षापूर्वी काय घडलं होतं आणि काय नाही ते हे सगळं तो त्याला सांगणार आहे. तर बघूया आता काय घडलं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आता इकडं जी मंजू आहे ती देवासमोर खूप रडते आणि तिला आठवतं की ती सत्य तिच्यासाठी काय काय बोलला होता. सत्य म्हणला होता, मम्मी वाघमाऱ्यांना असं वागू नको. अगं वाघमारे माझी खूप काळजी घेतात. आणि मम्मी साहेबांनी तिला घराबाहेर काढून दिल्यावरती सत्या काय म्हणला होता, सत्या म्हणला होता की वाघमारे तुम्ही मारलेल्या गोळीपेक्षा ही तुमचा अपमानाची गोष्ट मला जास्त जखम देतीये, खूप त्रास देते मला ही गोष्ट. तर आता लगेच मंजू म्हणते की मंजूला हे सगळं आठवतं आणि म्हणते की सत्याचं माझ्यावर खरंच किती प्रेम आहे ना, मी खरंच चूक केली, मी असं करायला नको होतं, मी असं का केलं असेल बरं, असं करायला नको होतं, मी असं केलं नसतं तर बरं झालं असतं असं म्हणते. आणि आता लगेच ते म्हणतात की असं खरंच का केलं असेल मी, तर आता लगेच ते म्हणतात की खरंच चुकीचं केलं मी असं म्हणते. तर आता लगेच ते म्हणतात की नाही नाही, मंजू म्हणते की सत्या खरंच खूप चांगला आहे, पण माझी खूप मोठी चूक झाली आहे, मी असं वागायला नको होतं ना त्याच्यासोबत, किती चांगला आहे सत्या असं विचार करते. आणि म्हणते देवा तूच काहीतरी कर आणि मला माफ कर असं म्हणते. आणि आता इकडं जो सत्य आहे तो देवीसमोर हात जोडतो, म्हणतो देवी आई तुला काय करायचं ते कर, पण वाघमाऱ्यांना परत माझ्या आयुष्यात आण आणि वाघमारे ह्या माझ्या परत बायको म्हणून मला पाहिजे आहे. वाघमारे खरंच माझ्यापासून खूप लांब गेल्यात तुम्ही, मला तुम्ही परत माझ्या सोबत हवे आहेत असं म्हणतो. आणि आता इकडं मंजू रडते आणि सत्या पण देवासमोर खूप रडत असतो. बलमा सत्याकडे येतो आणि सत्याला विचारतो, काय रे सत्या काय झालं होतं तुला, आणि काय रे असं काय करत होतास तू, आणि सत्य त्या दिवशी काय घडलं होतं नेमकं. सत्या म्हणतो की हे बघ तुला सांगू का बलमा काय झालं होतं. तर आता ज्या मावशी आहेत ना, त्या आपल्या तात्यासाहेबांची बायको, तर त्या घरी होत्या आणि तात्यासाहेब आता तिकडून घरी येतात. आणि आता घरी आल्यावरती त्या एकट्याच घरी असल्यामुळं त्या दरवाजा उघडत नव्हत्या. तर आता ती विचारत होत्या की कोण आहे, तर आता लगेच तात्यासाहेब म्हणतात की मी आहे. तर आता लगेच त्या दरवाजा उघडतात आणि तात्यासाहेब आतमध्ये येतात. आतमध्ये यायला लागतात. ती बाई खूप घाबरून गेलेली असते आणि सत्याला ती इकडे कॉल करते आणि म्हणते की सत्या मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आणि आता सत्या इकडे सगळ्यांसोबत गप्पा मारत असतो. मम्मी म्हणते की काय रे मंजू आली की नाही घरी, कधी येणार आहे मंजू, आपण तिचं जल्लोषात स्वागत करू आणि आपण तिचं जल्लोषात स्वागत करायला हवं असं म्हणत असते. आणि आता तो जल्लोषात स्वागत करायला तयार असतो. तर आता मम्मी साहेब म्हणतात की मंजूचा फोन आहे का बघ बरं. तर सत्या बघायला जातो तर तो फोन त्या तात्यासाहेबाच्या बायकोचा असतो. तो म्हणतो की बोला ना मॅडम काय झालंय. तर आता त्या म्हणतात की अरे तुला काहीतरी सांगायचं आहे, अरे त्या घरी आली येते, आता काय करू मी असं हळूहळू बोलत असतात. तेवढं तात्या सत्य त्यांचं बोलणं ऐकतो आणि इकडे तात्यासाहेब त्या बाईला म्हणतात काय ग, तुला मी सांगितलंय ना नवरा बायकोमधल्या काही गोष्टी कुणाला सांगायच्या नाही, तर का सांगितल्यास तू मग, सांग बरं मला, का त्यांना सांगत होतीस, कोणाला सांगत होती, आपल्या दोघांमधलं काही कळतं की नाही तुला, आम्ही किती वेळेस सांगितलंय तुला, तरी पण तू त्याला कसं सांगू शकते, का सांगितल्यास तू असं म्हणत असतो. तर आता लगेच ती खूप घाबरून जाते, तिला काहीच कळत नाही नेमकं काय करावं. तर आता लगेच तो बसा तात्यासाहेब तिला खूप बोलतो आणि आता लगेच तिचं मुंडकं दाबतो आणि म्हणतो की माझ्याविषयी कुणाला परत काही सांगितलंस तर बघ तू मी काय करेल तुझं असं म्हणत असतो. आणि आता इकडं जो सत्य आहे तो मम्मी साहेबांना म्हणतो की मम्मी साहेब आता काय करायचं आपण. तर आता इकडं तात्यासाहेब त्या बायकोला मुंडकं दाबू दाबू तिला मारतात आणि ती तिथे मरते. तर आता सत्य असं त्या बलमाला सगळ्या गोष्ट घडलेल्या सांगत असतो. सत्य म्हणतो की हे बघ बलमा हे असं घडलं होतं, मी खरंच काही केलं नव्हतं, पण वाघमाऱ्यांना कोण सांगेल असं असं म्हणतो. तर बघूया आता पुढील भागात नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.